गाईज आज आहे 3 तारीख आणि आमच्याकडे संत मेळावा आहे आणि त्याची आम्ही आज तयारी करतोय. हां 3 तारीख चालू झाली ना. रांगोळी काढतोय आम्ही. पारंपरिक रांगोळी आहे ही आमची. त्याच्यामध्ये आम्ही चुन्याचा वापर केला आहे. हां आता वाजलेत, आता 12:15 वाजून गेलेत. आता बघूया बाकीची मंडळी काय करतायत. स्वप्ना बघते. हे आहे सिद्धी खांबेचं घर, म्हणजे व्लॉगरचं घर आहे. तर बघूया आतमध्ये काय कोण आहे का. इकडे पार्लरचा शॉपच ओपन झाला आहे. इकडे मेकअप चालू आहे, तुम्ही बघू शकता. उद्याची तयारी कशी चालू आहे इथे. हा आहे शुभम आणि त्याची इथे तयारी चालू आहे. गुड्डी पार्लरचा रोल करते, बघू शकता तुम्ही. आणि बाहेर आता जाऊया आपण, कारण बाहेर मेन तयारी चालू आहे. बाहेर रांगोळी काढतायत. मदत होते, ते पण आम्हाला मदत करतायत. आणि फायनली रात्री 1 वाजता रांगोळी माझी कंप्लीट झाली. तर हा तिचा फायनल लुक आहे. मधासारखी गोड बोली तुझी, जणू सुरांचा राग आहेस. मधासारखी गोड बोली तुझी, जणू सुरांचा राग आहेस. गुलाब मोगरा झेंडू चमेली, सांग मी तुला काय म्हणून. गुलाब मोगरा झेंडू चमेली, सांग मी तुला काय म्हणून. तुझी फुलांची तुलना शक्य नाही, कारण तू स्वतः फुलांची बाग आहेस. टाल्या गाईज आमच्याकडे VMP आला इकडे, आणि अख्ख्या गावात रांगोळी काढतात. ज्याने त्याने आपापल्या खेळात रांगोळी काढलेत, पण काळोख असल्याने नीट दिसत नाही आहे. तिथे पण मस्त रांगोळी काढलेली आहे. तर वाजलेत रात्रीचे 1:45. तर गाईज आता रांगोळी एकदम नीट उठून दिसते. तर एकदम छान वाटते सगळं. अंगण वगैरे रंगलेले आहे. आता सगळे थंडा पित आहेत. थंडा वाटप चालू आहे.
पुड्या वगैरे करून झाल्यानंतर असते नाश्ता केला. तुला पाहिजे तर गाईज आता नाश्ता वगैरे करून झालाय. आता आम्ही सर्व फोटोशूट करायला आलो. पूजा करा. तर आता मी ज्ञानेश्वरी वाचायला आलोय. ओम पार्थाय प्रतिब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता स्तुवन्ति दिव्यस्तवेर वैद्य सांगपद क्रमोपनिषदर गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः पुण्डरीकवर्णारितो श्री नारायण माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु. सगळ्या जातीतल्या संतांनी एका फक्त पांडुरंगाची सेवा केली
आणि ती आपल्याला सेवा करण्याची संधी आहे. सेवा मांडलेला मला बऱ्याच बऱ्याचदा दिसताना हे खत या ठिकाणी घटस्थापना झाली, ध्वजारोहण झालं, सुंदरपैकी दिंडी सोहळा झाला. 5 माळकरी बघा, 5 माळकरी, सुंदरपैकी विना, सुंदरपैकी पकवास, 10 टाळकरी, कळस, 5 माळकरी या दिंडीची प्रदक्षिणा केल्यानंतर ही भूमी 40 वर्षे पवित्र होते. प्रत्येक पावलागली तर ज्ञानेश्वरी वाचून आता मी रील शूट करायला आले. तर आता वाजले संध्याकाळची 6 आणि आता 6 वाजता हरिपाठ चालू होते. आता हरिपाठानंतर दीपोत्सव चालू झालाय. शिवाचे नामदेव भगवाने जय देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभाईच्या वल्लभा मागे जय देव जय देव आरती कर राजा महादेव तेजा सेविती माता आरती कर राजा गोपने दान योगी दान बोले आता वाजलेत रात्रीचे 9 आणि 9 वाजता कीर्तन चालू झालंय. जिबीनं चाटून खातो सांगा, जिबीनं चाटून काय खातो? अरे जिबीन काय चाटून खातच नाही. अरे श्रीखंड आम्रखंड कसा खातो? का कुस्करून खातो? नाही, असं बोटाने चाटून खातो आहे का ना. लेह चोष्य, चोष्य म्हणजे चोकून खाणे. काय चोकून खातो सांगा? नळ्या आपलं आंबा, फळ, काही फळ आहेत ती चोकून खायची असतात. ऊस चावून. जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मदरधई सद्गुरु जेनी तारलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा योंत प्रविश मोमात्मे मातृसुताम संजीव यत किल शक्तिधर स्वदामना अन्यांश हस्त चरण द्रोण तुगादीन. नंतर 11 वाजता कीर्तन संपलं आणि मग सत्कार समारंभ वगैरे झाला. पुढचा सत्कार आहे रावजीराव मोरे ते रावकर. अनंतमाला शिंदे आदिस्ते. तर अशा प्रकारे कार्यक्रम संपला. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.